घराला कुलूप, कोणी राहत नाही, पंखा नाही, एसी नाही, दिवे नाहीत, पण वीज बिल ते मात्र दणक्यात वाढतंय. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांचा आरोप आहे की बिल अचानक वाढलंय. काहींना लाखोचे बिल आले तर काहींना वाटतं की स्मार्ट मीटर नसून स्मार्ट लूट आहे. नेमकं काय सत्य आहे? स्मार्ट मीटर खरंच ग्राहकांना लुटत आहे का, की हा फक्त गैरसमज आहे? चला जाणून घेऊया. स्मार्ट मीटर म्हणजे काय? सर्वात आधी आपण समजून घेऊया स्मार्ट मीटर म्हणजे काय. पूर्वी मीटर रीडर घरी येऊन रीडिंग घेत असे. आता स्मार्ट मीटर इंटरनेटद्वारे थेट वीज डेटा कंपनीला पाठवतो. महावितरणाच्या म्हणण्यानुसार यामुळे रीडिंगमधील चुका कमी होतात, ग्राहकांना रिअल टाईम वापर पाहता येतो आणि बिलिंग अधिक अचूक होते. महाराष्ट्रात 1.5 कोटीहून अधिक स्मार्ट मीटर बसवले गेले असून नागपूर जिल्ह्यात लाखो मीटर बसवण्यात आले आहेत. मग वाद का निर्माण झाला? वादाची सुरुवात झाली जेव्हा हजारो ग्राहकांना मेसेज आला की त्यांचे जुने मीटर 48 तासात बदलले जाणार आहेत. अनेक ग्राहकांनी आरोप केला की त्यांना पर्यायच दिला जात नाही, स्मार्ट मीटर घ्या असा दबाव टाकला जात असल्याचा दावा करण्यात आला. याच दरम्यान काही ग्राहकांनी सांगितलं की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्यांची बिल वाढली. नागपूरमध्ये काही ग्राहकांनी असा आरोप केला की वीज गेली असतानाही मीटर वापर दाखवतो. तर दुसरीकडे ग्राहक संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल करून या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. घर बंद तरी बिल वाढते. सोशल मीडियावर आणि अनेक भागांमध्ये एक प्रश्न विचारला जातो, घर बंद असताना बिल कसं वाढतं? यामागे अनेक कारणे असू शकतात. घरातील एखादं उपकरण स्टँड बाय मोडमध्ये असणं, लपलेली वायरिंग लिकेज, जुने आणि नवीन मीटर यांच्यातील रीडिंग ॲडजस्टमेंट, चुकीचे बिलिंग प्रक्रिया. काही प्रकरणांमध्ये मीटर बदलताना जुने आणि नवीन रीडिंग एकत्र मोजल्यामुळे मोठे बिल आल्याचे महावितरणाने स्वतः मान्य केले आहे. म्हणून प्रत्येक वाढलेले बिल म्हणजे मीटर घोटाळाच आहे असं म्हणता येणार नाही. ग्राहकांचे आरोप विरुद्ध महावितरणाचा दावा. ग्राहकांचे आरोप, बिल अचानक वाढले, स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जात आहेत, भविष्यात प्रीपेड सिस्टम लागू होईल, ग्राहकांना पुरेशी माहिती दिली जात नाही. महावितरणाचे म्हणणे, मीटर मोफत बसवले जात आहे, बिलिंग अधिक अचूक होते, रिअल टाईम मॉनिटरिंग मिळेल, सध्या सामान्य ग्राहकांसाठी प्रीपेड प्रणाली लागू नाही. न्यायालय काय म्हणतंय? मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. स्मार्ट मीटर भविष्यात प्रीपेड केले जाणार असतील तर ग्राहकांना आधी सूचना दिली जाईल का? ग्राहकांना मीटर नाकारण्याचा अधिकार आहे का? अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर न्यायालयाने सरकार आणि महावितरणाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. मित्रांनो, स्मार्ट मीटर हे तंत्रज्ञान आहे, पण त्याच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहे. काही ग्राहकांना वाढीव बिलाचा अनुभव आला आहे, तर अनेक ठिकाणी महावितरण दावा करते की मीटरमुळे पारदर्शकता वाढली आहे. म्हणून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवण्याआधी स्वतःचे बिल, युनिट वापर आणि मीटर रेकॉर्ड तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या घरी स्मार्ट मीटर बसवला आहे का? बिल वाढले की कमी झालंय? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.